राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान भवनात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ उडाल्याचं पाहायला मिळालंय। शेतकऱ्यांबद्दल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करत काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले सरकार विरोधात आक्रमक झाले। या दोघांवर कारवाई करण्याची मागणी करताना नाना पटोले थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाकडे गेले आणि हातवारे करत आक्रमकपणे बोलू लागले। नाना पटोलेंच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले आणि अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी पटोले यांना फटकारलंय। या सगळ्या राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन केलंय। नाना भाऊ हे स्वतः अध्यक्षपदावर राहिले आहेत, त्यामुळे त्यांनी अध्यक्षांची माफी मागायला हवी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली। अध्यक्षांनी माझं रोज निलंबन केलं तरी मी शेतकऱ्यांचा मुद्दा सोडणार नाही अशी भूमिका मात्र पटोले यांनी मांडली आहे।